श्रावणी दुसऱ्या सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। प्रथमतः रांगोळी काढणाऱ्याचे मनापासून आभार। सकाळी आम्ही 7:30 वाजता गेलो होतो तेव्हा ही रांगोळी झालेली होती आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अशी रांगोळी काढलेली। ही रांगोळी पाहिली इथंच मन निम्म धन्य झालं। त्यानंतर आपण आज गेलो होतो शुक्लेश्वराच्या दर्शनासाठी। हे मंदिर जे आहे हे भिंगारमध्ये आहे बरं का। इथलचा जो परिसर आहे तो खूप प्रशस्त असा मोठा परिसर आहे या मंदिराचा। आणि तुम्ही जर इथलची पूजा केलेली जर पाहिली तर तुम्ही म्हणताल अरे मन डोळे असे स्थिरवतात। इतकी सुंदर छान अशी पूजा केलेली होती। मला तर खरंच म्हणजे नाही का डोळ्याचं पारणं फिटलं आपण ज्याला म्हणतो तसं झालं। खरंच खूप छान पूजा केली होती। म्हणजे मनापासून पूजा करणाऱ्याचे सुद्धा आभार, कारण की असे दृश्य आमच्या डोळ्यात दिसण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतले असतील हे वैयक्तिक तुम्हालाच माहिती बरं का। त्यानंतर बाजूलाच या ठिकाणी महादेवांची पिंड आहे, त्या ठिकाणी सर्व महिला पूजा करत होत्या। मी देखील याच ठिकाणी पूजा करून घेतली, दर्शन घेतलं, भक्तिभावाने देवाला नमस्कार केला आणि पृथ्वीवरील निसर्गावरील सगळे जेवढे प्राणी आहेत निसर्गातील त्यांना सुखी ठेव ही देवाकडे प्रार्थना केली। आणि त्यानंतर तुम्हाला नंदी महाराज दाखवायचे राहिले होते, ही सुरुवातीला दाखवायला पाहिजे होते नंदी महाराजांचं। मी पलीकडनं आधीच दर्शन घेतलं होतं, पण निघता निघता तुम्हाला नंदी महाराजांचं सुद्धा देखील दर्शन देते। हे जे मंदिर आहे शुक्लेश्वरांचं, हे मंदिर स्वयंभू आहे। साधारणतः 2000 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झालेली असावी। आपले जे ऐतिहासिक नाथपंथांचे प्रसिद्ध हे शिव मंदिर होतं, असं हे मंदिर खूप छान आहे। आपल्या अहिल्यानगरपासून भिंगर या ठिकाणी हे मंदिर आहे। ह्या मंदिराचा परिसर भव्य दिव्य आहे। या ठिकाणी दत्ताचे मंदिर आहे, परत लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, ध्यान मंदिर आहे। सोबतच या ठिकाणी एक मोठी अशी बारव आहे, सध्या तिला पॅक केलेलं आहे बरं का, पण खूप मोठी बारव आहे। तुम्ही जर आलात तर तुम्हाला हातपाय तोंड धुवायची देखील व्यवस्था आहे। एवढी इथलचं दर्शन घेऊन आपण आज गेलो होतो पुन्हा बेलेश्वराच्या दर्शनासाठी। हे देखील स्वयंभू असे बेलेश्वरांची ही बेलाच्या झाडाखाली असलेलं मंदिर आहे बरं का। हा जे महादेव आहे हे उघड्यावरती आहे, त्याला असं वरून कोणतं छत्र नाही, पण हे पूर्वीपारपासून असंच आहे। आणि त्या ठिकाणी आज जलाभिषेक करत असतात, त्यावेळेस सर्वांना हात लावून देतात। मी देखील ह्या सेवेचा आनंद घेतला, पण आपण थोडं बाजूला सरकायचं, इतरांना देखील आपण ह्या सेवेचा मानकरी होऊन दिलं पाहिजे त्यांना, म्हणून मी बाजूला झाले। आणि सगळ्यात महत्त्वाची इथे हे ज्येष्ठ काका होते, हे जेवढं आपल्याकडून चुकीने दूध पाणी महादेवाच्या पिंडीच्या बाहेर पडते ते स्वच्छ करत होते। त्यांचं म्हणणं एवढंच होतं की स्वच्छतावरच तुम्ही दर्शन घ्या, तुम्ही दर्शनासाठी आला तर तसं नको। तर तुम्ही यातून काय शिकलेत नक्की सांगा बरं का।